नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वप्नील भाऊ काळे ऑफिशियल. तर आज सुद्धा आपण एक नवीन प्रकारची साडी नेसवणार आहोत गौराईला. तर त्याआधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि चला तर मित्रांनो, आपण देवीला आज नवीन पद्धतीची साडी नेसवतोय. सगळ्यात आधी नेसता जो पदर आहे त्या पदराला आपण कोहिरी करून म्हणजे अर्ध्या याच्यामध्ये फोल्ड करून एक फेर घेणार आहे साडीचा. फेर घेऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिऱ्यांचा जो भाग आता हा जो फोल्ड केलेला भाग आहे तिथून ओपन करायचा आहे आपल्याला. घडी उघडल्यानंतर पदराच्या मिऱ्याकडून पदर देऊन घ्यायचा आपल्याला सगळ्यात आधी. हे बघा मित्रांनो, आपण हा तितका पदर पहिला घेतलेला आहे. त्यानंतर पदराचा जो वरचा भाग आहे त्या पदराच्या वरच्या भागात जी किनारे ती आपण फिट करून अशी घेऊन कमरेपर्यंत घ्यायची आहे. त्यानंतर उरलेला जो साडीचा भाग आहे त्याच्या मिऱ्या करून घ्यायच्या आपल्याला. पण मिऱ्या करून घेतल्यात. त्यानंतर त्याचा एक खीळ मारून घ्यायचा. आणि एका दोरीच्या नाडीच्या सहाय्याने आपण हे बांधून घेऊयात. इकडची लाईट लावून बघू शकता आपण. तिथं आपण पिसारा काढलाय, इथं आपण पिसारा काढलाय. तो असं ठेवून एका नाडीच्या साहाय्याने आपण सोडलेलं आहे. हा हातावर ठेवायचा. आणि उरलेला जो साडीचा भाग आहे त्यामध्ये जो किनारीचा भाग आहे तो त्याला पायापासून कमरेपर्यंत घ्यायचा आहे आणि तिथे पिनअप करायची.
केली. त्यानंतर जो डाव्या बाजूचा जो भाग आहे तो दोन्ही पायाच्या मध्ये देणार आपण आणि हा मागच्या बाजूने ओढून घ्यायचा आहे सगळं. बघा मित्रांनो केले. त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला ही साडी अशी आतमध्ये घालायची. पायावरची किनार वर काढायची अशी. त्यानंतर बाकीचा भाग हा सगळा कापून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला पिनअप करायची आहे. पिनअप करून घेतली आपण. उरलेला भाग आहे तो सुद्धा आपल्याला आतमध्येच खोसायचा आहे. ही वरची पट्टी आपली आली आहे. त्यानंतर आपण या डाव्या पायाचा जो मागच्या बाजूने घोळ खेचून घेतला होता त्याची जी पट्टी येते त्याचाच आपल्याला मागच्या बाजूने लेसवरती काढून काष्टा द्यायचा आहे, कासोटा द्यायचा आहे. बघा बॅक साईडने आपण काष्टा देऊन घेतलेला आहे. साडी पूर्णपणे जो मधल्या साडीचा जो भाग आहे तो पायाच्या मध्ये खोसायचा आहे. का तर पायाच्या मध्ये तो खोसल्यानंतर साडी दिसायला सुद्धा आपल्याला चापून दिसते. त्यानंतर हा जो काष्टा आहे पुढचा जो पट्टीचा भाग आहे. आता इथे काय झालंय या साडीची किनार कमी असल्यामुळे हा भाग इकडे दिसतोय ना तो सुद्धा आपल्याला मागच्या पायामध्ये बॉडीच्या पायामध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. तो कसा करायचा तर हा जो उरलेला भाग याच्या निऱ्या घालतोय आपण. मागच्या याच्यामध्ये आपण ॲडजस्ट करून घेतला आहे. त्यानंतर ही जी मिरी ती कंबाईन घेऊन ही मिरी कंबाईन घेऊन हा जो वरचा पिसाऱ्याचा जो भाग आहे तो आपल्याला इथे कमराच्या बाजूने घ्यायचा आहे आणि इथं आहे ना एक पिसारा तयार करायचा आहे. आपण सिस्टमॅटिकली तिथं ॲडजस्ट करून त्यानंतर यावर आपल्याला कमरपट्टा लावायचा आहे.
नंबर पट्टा लावून घेतला आहे आणि आता जो पदराचा भाग जो आहे तो आपण ॲडजस्ट करून घेऊया. पिन लावायची राहून गेली, पिन लावून घेऊया. शक्यतो मी ह्या मिऱ्या पदराच्या भागाच्या ज्या मिऱ्या आहेत त्या हातावरच घालत असतो, कारण का पदराच्या भागाच्या मिऱ्या या छोट्या घ्याव्या लागतात. त्या बोटावर घेण्यापेक्षा हातावर केलेलं कधी उत्तम. देवीच्या अंगावर केलं तर आपल्याला एक मार्जिन येतं. आपला हा भाग सुद्धा कंप्लीट झालेला आहे पुढचा. आणि पाठीमागच्या बाजूने सुद्धा आपण बघू शकता एकदम चापून साडी आलेली आहे. कोणत्याही अँगलने बघितलं तर मित्रांनो, साडीचा प्रकार आवडला असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबमध्ये नक्की तुमचा प्रतिसाद कळवा.